आज 20 ऑगस्ट आहे. 13 वर्षापूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या वेळी हत्या करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातला जादूटोणा विरोधी कायदा करण्याच्या संदर्भाने ज्यांचा विरोध होता अशा लोकांनी अतिशय थंड डोक्याने दाभोळकरांची हत्या केली. जादूटोणा विरोधी कायदा हा फक्त जादूटोणा विरोधी कायदा आहे असं म्हणणं चुकीचं होईल. हा खरं तर या देशातल्या महिलांना अंधश्रद्धेपासून आणि धर्मांधतेपासून मुक्त करणारा स्त्रीमुक्तीचा कायदा आहे असंच आम्ही स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या मानतो. 13 वर्षापूर्वी झालेल्या ह्या हत्येचा न्यायनिवाडा होऊन संबंधित गुन्हेगारांना शिक्षा लागली आणि ते जेलमध्ये असताना त्याच्या विरोधात ते वरच्या न्यायालयात गेले. त्यांनी अपील दाखल केलं आणि जामीन मागितला असता पुरेशा पुराव्याअभावी हे निर्दोष मुक्त होऊ शकतात अशी टिप्पणी करून त्यांना दाभोळकरांच्या स्मृती दिनाच्या दरम्यान अपील मंजूर करणं, त्यांचा जामीन मंजूर करणं ही आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. याच्याने आम्ही प्रचंड व्यथित झालेलो आहोत. आमचा प्रचंड संताप होतो आहे. पण बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गाने निर्माण झालेल्या न्यायालयाचा आम्ही सन्मान केला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही गांधींच्या मार्गाने जाऊन आमचं दुःख आणि आमचा संताप या ठिकाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून व्यक्त करतो आहोत. यामुळे जे गुन्हेगार मुक्त झाले त्यांच्यापासून त्यांच्या कुटुंबियांसह त्या विचारांनी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. नसरापूरच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे की आरोपीला पॅरोलवर सोडल्यानंतर तोच गुन्हा तो बाहेर येऊन करतो आणि पुन्हा तीच गोष्ट आरोपी करू शकतो. यांचा गुन्हा सिद्ध झालेला असताना त्यांना स्वातंत्र्य बहाल करणं म्हणजे चळवळीतील कार्यकर्ते आणि त्याचे कुटुंबीय यांच्या जीविताला धोका निर्माण करणं आहे. अशा पद्धतीचा पायंडा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पडू नये अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करते.